संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंतर तैसेची राहावी जिती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहवा संसार देवा पायी ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान यवंत प्रवेश वाचमे माम प्रसुप्ताम संजीवयति किल शक्तिधर स्वधामना अन्योष हस्तचरण श्रवणत्व गादीन प्राणाय नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनास्तम पदां भोजते जगस्पृदी प्रदेशम विदींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा चरण श्री गुरूंची नमस्कारोनी आता नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो येथून पुढे कामी विठाला विठाला देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान सेवेकरता निवडलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्तज्ञ अलौकिक काव्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त मुक्त कैवल्य तेजो निधी संत सम्राट श्री ज्ञानोबा यांना सुद्धा भूषणाव आणि प्रिय असणारे तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि भक्तीचा महिमा सांगणार आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा जालना जिल्ह्याच्या आणि बदनापूर तालुक्याच्या अंतर्गत येणारं हे किनोळा गाव आणि या किनोळा गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि बघता बघता 13व्या वर्षात होत असलेलं या पदार्पण आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रेरणेखाली हा सप्ताह चालू आहे ते परमसदे प्रातस्मरणीय पूजनीय आणि आपल्या परिसराचं भूषण आणि ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य संप्रदायाच्या वाढीसाठी खर्ची केलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही असे परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय मुरलीधर महाराज म्हसलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व रामायण सोहळा या कीर्तनामध्ये खरं म्हणजे दुसऱ्या नंबरची कीर्तन सेवा म्हणजे नंबर 2 बरोबर नंबर 2 ची कीर्तन सेवा पहिल्या दिवशी बाबाकडेच होतं का जवळच्या माणसाला ऍडजस्ट करावं लागतं है ना वा दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा खरं म्हणजे दीपक दादांनी आणि मुरलीधर बाबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा द्यावं लागते त्यांच्या केलेल्या कॉलमुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला खरं म्हणजे
2 नंबरची कीर्तन सेवा आहे बरं का, नंबर 2ची नाही. हा, नंबर 2ची म्हणजे कायद्याच्या बाहेरचं योगेश सर. 2 नंबरची कीर्तन सेवा आहे. बरं, नंबर 2 म्हटलं की मग कायद्याच्या बाहेर जातं, त्याच्यामुळे 2 नंबरची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. खरं म्हणजे बघावं आणि करावं तितकं कौतुक. म्हणजे खरं म्हणजे गाव एकदम छोटं आहे, पण शॉर्ट बट फिट म्हणतात ना, तसं नियोजन आहे बरं का. नाहीतर बऱ्याच गावात असं असतं, मुरलीधर बाबा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फिरले, मोठा लाट मांडव असून आत 5च पांडव बसलेले असतात ऐकायला. हा, कीर्तन करायला फाशी घ्यायची वेळ येते कधी कधी, इतकं अवघड असतं बरं का. पण एकदम गोड असं नियोजन बरं का. मला खरंच आल्यानंतर प्रसन्न वाटलं. जुने वारकरी सुद्धा म्हणजे इथं उपस्थित आहे. खरं म्हणजे गावात आता असं झालंय, गाव काय उधडे देणं पडते सप्ताह. आता मुरलीधर बाबाला उधडा द्यायचा म्हणजे गावातलं कोणीच उभं राहणार नाही. मुरलीधर बाबांना सगळं पाहून घ्यायचं. बरं, एक तुम्ही उपकार करू राहिले, ऐकाल तरी उरायले बरं का. नाही तर ऐकायला बी राहत नाही बऱ्याच ठिकाणी लोक. तुम्ही कॉल केला त्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला, आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्याने ही कीर्तनाची सेवा आहे ते कैलासवासी येडोबा गोबाची पाटील भुजंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमचे स्नेही हर्षवर्धन भैया भुजंग म्हणजे संजय भुजंग सर यांच्या सौजन्याने या कीर्तन सेवेचा योग त्यांनी संपर्क केला, त्यांनी सौजन्य दिलं. त्यामुळे आपल्या सर्वांसमोर उभं राहण्याचा ठाकण्याचा वेळ आली आहे बरं का. खरं म्हणजे महाराष्ट्रातील प्रतियश कीर्तनकारांची यादी आणि त्यामध्ये माझा नंबर लागणं म्हणजे तरी माझ्या दैवा पार नाही लक्षात असू दे. खरं म्हणजे माझं नशीब समजावं लागेल. त्याचबरोबर गायनाच्या साथीला असणारे परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय आणि महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातलं खूप मोठं नाव आदरणीय अशोक महाराज मुजमुले बाबा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर कृष्णाजी महाराज डोबळे बाबांची सुद्धा उपस्थिती, त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर बाकीचे गावातलेच का मग परिसरातले बाबांचं नाव काय? निवृत्ती बाबा, त्याचबरोबर देवीदास बाबा, त्याचबरोबर जगताप बाबा. बाबांना याच्या अगोदर पण भेट झाली. बाबा गावकरी सगळे मग. हां बरं, आमच्याकडे चोपदार मामा सुद्धा उपस्थित आहे, त्याचबरोबर विनेकरी बाबा, सगळे गावातले बरं का. आता सगळ्यांचं नाव आलं सगळे धरा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील खरं म्हणजे नुसतं मृदंग क्षेत्रातच नव्हे तर कीर्तन क्षेत्रात सुद्धा ज्यांचं चांगलं मोठं नाव आहे ते आदरणीय मृदंगाच्या साथीला असणारे आमचे कैलासजी महाराज भोसरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, हा सीझन असा आहे की तर नवीन नवरदेवाला सुद्धा हाकून लागेल राहतं. गायक वादक जरा पट्टीचे भेटणं जरा मुश्किल राहत असतं. पण मग हे क्रेडिट जर कुणाला जात असेल तर मुरलीधर बाबा जातं. कारण टोळी जर चांगलं काम करायला लोक म्हणते मुकरदम भारी असेल. मग त्याच्यामुळे मुरलीधर बाबालाच श्रेय जातं या गोष्टीचं बरं का. खूप गोड असं नियोजन. आणि तुम्हाला सांगू का, कोणाला वेळ नाही आज रोजी बरं का. आता मुरलीधर बाबा येतात म्हणजे यांचा स्वार्थ नाही, कुणालाच वेळ नाही. तुम्हाला पैसे देतील लोक पण वेळ देत नाही कोणी. कारण सांगितलेलं आहे टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट मोर दॅन मनी. पैशापेक्षा बी काय महत्वाचं असेल तो वेळ असतो आणि वेळ कोणी देत नसतं. आणि मला आल्यानंतर खरंच आश्चर्य वाटलं, मुरलीधर बाबांचं इतकं समर्पण आहे सप्त्याच्या प्रती असेल किंवा या कीर्तन क्षेत्रामध्ये असेल. अहो या गावाचं नियोजन करत असताना काल मला असं माहीत झालं की त्यांच्या मुलींना शॉक लागला होता पण बाबा घरी नाही गेली. तुम्हाला सांगू का, याच्यासाठी काळीज लय मोठं लागत असतं बरं का. प्रत्येकाला हे जमत नाही. जेव्हा मला वाटतं संत गाडगे महाराजांचा मुलगा वारला होता बरोबर, त्याला निरोप पाठवला होता गाडगे बाबांचाच ना. लोक म्हणायला लागले बाबा तुमचा मुलगा वारलाय, तेव्हा म्हणायचं मेले आयसे कोट्यानं कोटीन कारोडू एकासाठी. एकदा समाज पुढे असला तर घरचे लेकरं बाळा सुद्धा ध्यानात राहत नसतात. आणि खरंच यासाठी लय मोठं काळीज लागलं बरं का. बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा, नाही तर माणसाला कीर्तन संपलं की घरचे फोन सुरू होते, कधी आता घरी. हा, लय अवघड असतं. पण बाबा खरंच खूप मोठा अंतकरण आहे बाबांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर माझं कीर्तन श्रवण करण्यासाठी डावरगावून आले आमचे देव बाबा असतील, देवा बाबा, त्याचबरोबर ॲडव्होकेट योगेश खरात सर असतील, त्याचबरोबर पळसखेडा खरातून आले भरत खरात असतील, त्याचबरोबर आदिकम सर्वच. मला आता सगळ्यांची नावं परिचित आहे पण सगळ्यांची नावं काही घेत नाही मी. आणि सगळ्याची नावं घ्यायला मी की नवरी नाही आहे का नाही. हा, ज्यांचे नावं आले त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो. बेटा बघता बघता 13 वर्ष बरं का. आणि तुम्हाला सांगू प्रत्येक कीर्तनाचा आत्मा जर कोण असेल तर सिस्टम असतं बरं का. तुम्ही म्हणता सिस्टमवाले कोण सोडले, ते घरचे म्हणून सोडले. महाराष्ट्रातील कैलास महाराज पवार नाव ऐकलेलं असं ना असं प्रत्येक जण आहे बरं का. असा माणूस नसन त्याला कैलास महाराज पवार माहीत नाही, ज्याला माहीत नाही तो माणूसच नसन माहिती. हां, त्यांच्या भावाची सिस्टम बरं का ही. आणि गोड सिस्टम. तुम्हाला सांगू का, सिस्टमला भेटतात. हा, खूप मोठं साहित्य असतं, कोटीचं साहित्य असतं, पण त्याला ऑपरेटिंग करणं जमलं पाहिजे. तर माऊलींची ऑपरेटिंगमध्ये एकदम चाणाक्ष असणारी दादांची सुद्धा उपस्थिती, त्यांची सुद्धा आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल लक्षात असू द्या. 13 वर्ष पूर्ण झाले. किती? 13 वर्ष. 13 वर्ष म्हणजे सोपा काळ नाही बरं का. 12 वर्ष झाले म्हणजे एक तप होतं. काय होतं? तप. आणि तपाची ताकद काय ज्ञानोबा सांगतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. लक्षात असू द्या, तपाशिवाय देव भेटत नाही.
मी नेहमी विनोदानं सांगत असतो, तपाची ताकद अशी आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तप पूर्ण करा, माणसाला सिद्धी, सफलता, यश प्राप्त होते. कैलास बाबाला सांगा 12 वर्ष मृदंग वाजवा, प्रामाणिकपणे साधना करा, मृदंगावर प्रेम करा आणि 12 वर्ष समर्पित करा. कशासाठी? मृदंगासाठी. 12 वर्ष मृदंग क्षेत्रात बाबांनी दिले की त्यांनी स्थाप जरी टाकली सहज गोड लागत जाईल लोकांना. ही ताकद कशाची असेल तर तपाची असते. अहो गायनाचं क्षेत्र असू द्या, बाबांनी 12 वर्ष प्रामाणिकपणे साधना केली, गायन केलं, 12 वर्षानंतर सहज जरी माईक जवळ घेतला स्वर लागतो. काही काहींचं आयुष्य जातं स्वर लागत नाही बरं का. सुराच्या बाबतीत काही असुर असतात, हा लक्षात असू द्या. असं सहज एकदा 12 वर्ष तुम्ही कोणत्याही क्षेत्रात द्या, तुम्ही शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, वकिलीचं क्षेत्र असू द्या, अहो तुम्ही सिस्टम सांगा ना, 12 वर्ष प्रामाणिकपणे सिस्टम मध्ये येतात तुम्ही, एक तप पूर्ण करा. तुम्ही नुसतं बोर्ड जरी ठेवलं सिस्टम लागतं. याच्यापेक्षा अधिक सांगू का, तुम्ही 12 वर्ष चोऱ्या जरी केल्या ना त्याच्यानंतरच्या उघड्या पडत. विनोदाचा भाग सोडा. क्षेत्रात कोणत्याही जा तुम्ही, 12 वर्ष प्रामाणिकपणे जर दिले ती एक तप पूर्ण होत असतो. तपाची ताकद ज्ञानोबा सांगतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त पूजे विन हित कोण सांगे कोण सांगे दैवता कोण सांगे तपे विना दिल्या विने प्राप्त तुझे विना हिता कोण सांगे तुझे विना हिता कोण सांगे तुझे विना हिता कोण सांगे तपे विना दिल्या विना प्राप्त तुझे विना हिता कोण सांगे तुझे विना हिता कोण सांगे तुझे विना कोण तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. लक्षात असू द्या, तपाशिवाय देव भेटणार नाही. तप लागत असतो. तप झाला की मग देव भेटत असतो. आता एक तप झाला तुम्हाला पूर्ण बरं का, देव भेटला नाही. तुम्ही माणसांना महाराज काहीतरी चुकराल सांगताना तुम्हाला सांगू का, एक तर तुमचं बजेट बसेल नाही तर आमचं बजेट बसेल, त्याच्यामुळे देव भेटून राहिला आपल्याला. कुठंतरी चुकू राहिलं, कुठंतरी मिसमॅच होऊ लागलं म्हणून देव भेटणार. तप झाला म्हणजे देवानं यायलाच पाहिजे. मग कुठंतरी तप करत असताना आपली साधना कमी पडू लागली. लक्षात असू द्या, कीर्तन करत असताना, साधना करत असताना प्रामाणिकपणे अंतःकरण समर्पित करावं लागत असतो, तेव्हा तप पूर्ण होत असतो. लक्षात असू द्या. आता बघा, सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण ठेवलंय बरोबर. रामायणाची कथा पण चालू आहे बाबा. कोणाच्या खरं निंदातून? नवनाथ महाराज घाईट बरोबर. आणि पारायण पण त्यांच्याकडेच का? वा. पारायणाला किती लेकरं बसले? 70-80. टाळ्या वाज वगैरे स्वतः. हा नाही तर पूर्ण नाश्त्या पुरतेच बसतील पारायणाला. हा एकदा सफरचंद पोहे आले की नंतर उठून जाते. तपाशिवाय इथं सहज साध्य नाही बरं का. कोणतं ज्ञानेश्वरी वाचना करत असताना तुम्हाला सांगू का, पारायण करत असताना पारायण प्रत्येकानं करायला पाहिजे. पारायणात असा व्यक्ती नाही, तुम्हाला सांगू का, प्रत्येक पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जर कुठं भेटत असेल तर ज्ञानेश्वरीत भेटतं. त्याच्यामुळे पारायण करायला पाहिजे. मी सांगत असतो नेहमी, लोक म्हणतात पारायण 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 केल्यानं काय होतं? पारायण केलं की माणूस नारायण होतो. लक्षात असू द्या, साक्षात भगवंतापर्यंत पोहोचण्याची ताकद जर कशात असेल तर तिथं पारायणात लक्षात असतं. आणि तुम्हाला सांगू का, जीवनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवा बाबा कशात सापडत असतं? ज्ञानेश्वरीत. हा फक्त त्याच्यासाठी काय करावं लागतं? भाव धरून ज्ञानेश्वरी वाचावी लागते. कृपा करे हरी दयावरी कृपा करे हरी दयावरी सुमुख्या सांगितो सुमुख्या बरेच लोक भाव खातात. भाव खाणं नाही, भाव धरून वाचायला पाहिजे.
मध्ये गीता नित्य नेमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी. मी सांगत असतो ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. योगेश सर असं ओरडत असताना पोरांनी ध्यानात ठेवलं, घरी जाऊन ज्ञानेश्वरी वाचायची. पण कशी? 10 पानं वाचले की त्याच्यात खून मारून ठेवायची. खून मारून ठेवतात ना बरेच लोक. 10 पानं वाचले की खून मारून ठेवायचे कैलास बाबा, आणि गल्लीत येऊन गप्पा मारायचे, वाचा रे ज्ञानेश्वरी वाचा. महाराज लोक सांगते वाचा, जा डोक्यात प्रकाश पडेल. जे वाचे ते सांगे लोकांना गल्लीत येऊन. आणि मग महिनाभर ते लोकांना सांगे. मग आजूबाजूचे लोक त्याच्या पोराला म्हणे, पाहणार रे ते भागाजी पाटलाच पोरगा दररोज ज्ञानेश्वरी वाचतं आणि तुम्हाला समजत नाही का? मग ते काय करे, गल्लीत येऊन सांगे. आणि गल्लीत येऊन सांगलं की बाकीच्या पोराला त्रास होय. काऊन? म्हातारे तापे ना. मग हे 10 पानं वाटले खून मारून ठेवायला बाबा. मग हे बाहेर येऊन बसलं गल्लीत आणि लोकांना सांगायला लागले, या पोराने धाबाडकाच धरला. काय ते बाहेर येऊन बसलं 10 पानं वाचून खून मारून, की हे पोर त्याच्या घरात घुशी आणि 10 पानं मागं नेऊन पुन्हा मागं नेऊन ठेवी तिची खून. असं महिनाभर चाललं. आणि मग ते गल्लीत येऊन सांगायला, वाचा रे ज्ञानेश्वरी वाचत जा. हे म्हणे त्याला बोलून घेतलं, तू वाचतो ना म्हणे दररोज? म्हणे हा. म्हणे काय वाटलं तुला ज्ञानेश्वरी? मग ते बसलं म्हणे, वाचू राहिलो 2 महिन्यापासून, पण काही काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज चुकलं म्हणे गाड्यावर. ते म्हणे कसं काय? म्हणे बऱ्याच वाव्या डबल लिहिली म्हणे ज्ञानेश्वर महाराज. मला हे सांगायचंय, वाचत असताना त्यामध्ये भाव लागेल बरं का, भाव खायचा नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, ज्ञानेश्वरीची फलश्रुती केवढी आहे. जेव्हा भारताला परम संगणक बनवायचा, संगणक कळतो तुम्हाला, कॉम्प्युटर, आपल्याला इंग्लिश जरा लवकर कळते, मराठी कळत नाही. चेहरा पुस्तक कळतं का? फेसबुक. भारताला परम संगणक बनवायचा, बाकीच्या अन्य देशांनी तयार केला ना, आपला बनलाच नव्हता. योगेश सर उन्हेपणा केव्हा वाटतो माहिती माणसाला? शेजारच्या चांगलं झालं ना, आपलं झालं नाही तेव्हा. भारताला सुद्धा उन्हेपणा वाटायला लागला की बाकीच्यांचं परम संगणक बनून तयार झाला आणि आपला तयार झाला नाही. तुम्हाला सांगू का, आपली सवय ती माणसाला शेजारच्याचं चांगलं झालं ना, आपलं झालं नाही तेव्हा उन्हेपणा वाटतो. एखाद्याला एक जण काय केलं, घाई गडबडीत दाभाडीला दवाखान्यात गेल्यानंतर म्हणजे डॉक्टर साहेब मला तपासा. म्हणे काय झालं? म्हणजे पोट दुखू लागलं. कसं काय? शेजारच्यानं गाडी घेतली तेव्हापासून दुखायला लागलं म्हणे आपलं पोट. म्हणजे मला काय सांगायचंय, माणसाला उन्हेपणा वाटतो बाबा. अहो मी एका ठिकाणी विनोद वाचला, कोणता? आपल्या देशांपेक्षा अन्य देशात फरक आहे म्हणे. इंग्लंड जर लाईट गेली तर तिथल्या प्रमुख लोकांशी संपर्क साधतात. का हो आमची लाईट गेली केव्हा टाकता? अमेरिकेत जर लाईट गेली तर तिथल्या राजकीय लोकांशी संपर्क करतात. अहो आमच्या घरातली लाईट कधी तेव्हा टाकता? आणि आपल्या घरातली गेली ना, आपल्या घराच्या बाहेर येऊन पाहता आपली गेली सगळ्याची गेली का, चल जाऊ तिकडे. म्हणजे माणसाला उन्हेपणा केव्हा वाटतो शेजारच्या चांगला. बरेच कुचित असे विराते, आज याची गेली त्याची आहे ना जाऊन डिपार्ट बंद करतं. बरेच गावात तसे बी. पण माणसाला उन्हेपणा केव्हा वाटतो की बाबा बाकीच्यांचं चांगलं झालं ना, आपलं झालं नाही. तेव्हा भारताला उन्हेपणा वाटायला लागला, कमीपणा वाटायला लागला की बाबा हो बाकीच्यांचं परम संगणक बनून तयार झालं, पण आपलं झालं का? नाही, तयार झालं नाही. मग शोधाशोध सुरू झाली. आहे का कोणी तयार करून देणार? रिक्रुटमेंट काढली, जाहिरात काढली, ऍडव्हर्टाईज केली आणि सगळ्यांना सूचित केलं, असेल कोणी तर या आमच्याशी संपर्क साधा. पंतप्रधान कार्यालयानं सूचित केल्यानंतर एक माणूस येऊन भेटला आणि त्याने सांगितलं, मी तुम्हाला परम संगणक बनवून तयार करून देतो. मग त्या व्यक्तीला वेळ दिला, त्या व्यक्तीला इन्स्ट्रुमेंट दिले, त्या व्यक्तीला मनुष्यबळ जे काही लागेल ते पूर्तता केली शासनानं. काही दिवसानं परम संगणक बनवून तयार झाला. परम संगणक बनवून तयार झाल्यानंतर त्या व्यक्तीला सत्काराला बोलवलं आणि सत्काराला बोलवल्यानंतर कैलास बाबा त्यांच्या गळ्यात हार टाकायला लागले. हार टाकायला लागल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, मला तो हार नको. सगळ्यांना प्रश्न पडला, अरे एवढा मोठा परम संगणक बनवून तयार झाला आणि तो हार घालत नाही. माणसाला हार घालायला लय उत्सुकता राहते. आता महाराज लोकांना हार टाकले गच छाती दुखती. पण तुम्हाला सांगू का, हे हार कधीच महाराज लोकांकरता नसते. चैतन्य महाराज देगलूरकर खूप सुंदर सांगतात, हे टाकलेले हार आहे ना, हे ज्ञानेश्वरीच्या ओवे करता आणि तुकोबराच्या प्रमाणाकरता टाकलेले असतात. आमच्या गळ्यात टाकले कोणी नाही का म्हणे, हार कोणी टाकत नसतं. त्या व्यक्तीला सांगितलं हार घ्या ना गळ्यामध्ये, त्या व्यक्तीनं सांगितलं नको, मला तो हार नको, मी त्या पात्रतेचा नाही. आणि मग त्या व्यक्तीला बोलायला उठवलं आणि बोलायला उठवल्यानंतर सगळ्यांना एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं, हार का घातला नाही? त्या व्यक्तीनं सांगितलं, हार याच्यामुळे घातला नाही, मी घरामध्ये वावरत असताना माझे वडील ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना जाहिरात निघाली भारताची की बाबा परम संगणक बनवून तयार करून देतं कोणी, पण माझी हिंमतच होईना, मी प्रयत्नच करत नव्हतो. मग मी ओवी वाचली, ऐकली माझ्या वडिलांनी वाचलेली, कोणती? पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे. अभ्यास केले, अभ्यासात अशी ताकद आहे गड्या की तुझ्या जीवनात तुला ज्या गोष्टी असाध्य वाटतात त्या साध्य होऊ शकतात, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे ओले मूळ भेदी, खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. हा तुकोबराने सांगितलेलं प्रमाणे आपल्या सर्वांच्या शेतामध्ये गेलो ना आपण, खडकामध्ये एखादं मूळ जातं पा, कशामुळं? सायास करतं, प्रयत्न करतो तेव्हा. आणि ज्ञानेश्वरीच्या त्या ओवी माझ्या कानावर पडली, मग मी सायास केले, मग मी प्रयत्न केले, परम संगणक बनून तयार झाला. आणि तुम्ही जो मला हार घालताय ना, तो हार मला घालायला नाही पाहिजे किंवा मी ते हार स्वीकारण्याच्या पात्रतेचा नाही.
तो हार मी माझ्या सोबत घेणार आणि घरी जाऊन माझ्या ज्ञानेश्वरीला अर्पण करणार आहे. कारण ती संकल्पना मला ज्ञानेश्वरीपासून सुचली. मला हे सांगायचंय तेव्हा ज्ञानेश्वरीची इतकी ताकद आहे की प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला पडलेलं जर उत्तर शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरी उलगडून बघायला पाहिजे, पण त्याला भाव पाहिजे. एक दिवस घरामध्ये वाचत असताना मी एक ओवी वाचली, ही असो वनिता आपुली जरी का कुरूप झाली तरी भोगिता तीची भली जिया परी. आणि त्याचा अर्थ होतो ही असो वनिता आपुली जरी का कुरूप झाली, आणि त्याचा अर्थ असा होतो वनिता आपुली म्हणजे बायको दिसायला जरी सुंदर नसली तरी बायको तीच आपल्यासाठी चांगली असते, म्हणजे तिला सर्वस्व मानायला पाहिजे असा अर्थ होतो त्याचा. ही असो वनिता आपुली जरी का कुरूप झाली तरी भोगिता तीची भली जिया परी. असं वाचत असताना योगेश महाराज माझ्या घरच्या बाजूला बसलेला होता. मी म्हणलं तू समजलं की? ती मग लय कॉन्फिडन्स असतो बायामध्ये, मला सांग बरं. तिनं मी वाचून दाखवलं, ही असो वनिता आपुली जरी का कुरूप झाली तरी भोगिता तीची भली जियापर्यंत. तिनं सांगितलं ही असो वनिता आपुली म्हणजे वनात जर गेलं म्हणे तर काटे टोचते, जरी का कुरूप झाले कुरूप होते म्हणे पायाला. म्हणजे मला हे सांगायचं भाव धरून वाचायला पाहिजे. इतकं वरून वरून काही नाही, इतपत सोपी नाही ज्ञानेश्वरी. त्याला अंतःकरण समर्पित करावं लागतं, त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी पारायण करावं. ज्ञानेश्वरी पारायण करणं असेल किंवा कथा कीर्तन ऐकणं असेल इथं सहज या वाटत नाही, त्याला चांगल्या लोकांची संगत लागत असते. तुम्हाला सांगू का कलियुगात असं एक माध्यम सांगितलं की तिथं भगवंत भेटेल. तेने नारायण कलियुगा माझी करावे साक्षात भगवंताची भेट होईल. आणि ते माध्यम जर कोणतं असेल तर कथा कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. हाव साक्षात भगवंताची भेट होण्याचं साधन जर कोणतं असेल तर हे ज्ञानोबा वर्णन करतात. अहो त्याच्यापेक्षा सोपं सांगितलं, मनाचा मारून करता इंद्रिया दुःख न देता येते मोक्ष मिळे आयता श्रवणा माझ्या. अहो मोक्षापर्यंत पोहोचण्याची ताकद जर कशात असेल तर कथा कीर्तनात. त्याच्यामुळे कथा कीर्तन ऐकायला पाहिजे. हो का ज्ञानोबा तुकोबा सांगतात, अहो इथं आल्यानंतर माणसाचं मरण सुद्धा टळतं. सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. लक्षात असू द्या. नको जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नको जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शनाला फिरती फिरा भावाती, फिरती फिरा भावाती. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. हे लक्षात असू द्या. हो तसं जाऊ नका. जायचं बी असेल तर देवाचं नाव घ्या नंतर जा. हा तुम्हाला सांगू का गीतोक्ती प्रमाणित करते. अंतकालेचे माबेव स्मरणयुक्ता कलेवरम. हा अहो शेवटच्या क्षणी देह जात असताना त्याच्या अगोदर भगवंताचं नाव घेता गेलं पाहिजे, नाहीतर काही फायदा नाही. बरेच लोक असतात आयुष्यभर घेत नाही आणि शेवटी म्हातारा मारला बोलवा कोणला भिकाजी पाटलाला बोलवा. कशाला? हरिपाठ मानाचा बाबा शेजारी बसून. मग ऐकू जाणार आहे बाबाला? नाही जात. देव बी इतका हुशार आहे. तुम्ही आयुष्यभर नाव नाही घेतलं ना शेवटच्या क्षणी एक एक पाठ ढिल्ला करतो तुमचा. पहिलं कानच घालतो. हा तुम्हाला ऐकूच येऊ देत नाही. हा म्हणजे तुम्ही लय हुशार आहे देवापेक्षा. हा आधी कानं जाते मग डोळ्या जाते आहे की नाही. बरेच घरात बसले म्हातारे म्हणते आता मला कुठं दिसतं. तो पायाचं कामच नाही राहिलं घरात आता. हा मला कुठं ऐकू येतं. ऐकते बी काय आता घरातले भांडणं. हा जेव्हा देवाचं ऐकत तेव्हा ऐकत नाही ना. आता काय ऐकते? लक्षात असू द्या. सहज मरण. अहो तुम्हाला सांगू का शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेण्यासाठी लय मोठं पुण्य लागतं. सहज येत नाही. ते देवाचं नाव सहज मुखात येत नसतं बरं का. त्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागत असतं. तुम्हाला सांगू का एक म्हातारं असंच मरायच्या टायमाला शेवटच्या टप्प्यात आणि गेला आवाज गेल्यानंतर सगळे पोरं येऊन बसले जवळ. आणि पोरं येऊन बसल्यावर म्हातारं काय करे असं करे आणि असं करे पोरं नुसतं असं म्हाताऱ्याने 7-8 दिवस केलं आणि 7-8 दिवस म्हातारं काय करे येऊन बसले पोरं असं करे.
या दोघा ठिकाणी विचार केला म्हणे म्हातारं पलीकडं काहीतरी दाखवून राहिलं म्हणे आणि म्हाताऱ्यानं काहीतरी पुरून ठेवलं असं. 7-8 दिवस चर्चा झाली मुरलीधर बाबा आणि त्याने ठरवलं म्हाताऱ्याला बोलता कुठे नुसतं असं करे. मग यांनी काय केलं विचार केला बसले आणि मळबाबाचा म्हातारा जर हे सांगत असेल तर पाहू काहीतरी इलाज करून. मग एक वैद शोधून आणला वैदाला म्हणे म्हातारं असं असं करतं म्हणे असं असं करतं. ते म्हणे आपल्याकडे औषध आहे म्हणे पण 2 लाख रुपये खर्च आहे. 5च मिनटं म्हातारं बोलत. किती 5च मिनटं म्हातारं बोलत. याने 1-1 लाख रुपये केले. 2 पोरं होते. 1-1 लाख रुपये केले. ते 2 लाखाचं औषध आणलं म्हाताऱ्याला पारलं. म्हातारं 5च मिनटं बोललं. म्हाताऱ्यानं काय सांगितलं 2 महिने झाले म्हणे पीठ चाळणी येईल शेजारच्या. तुम्हाला सांगू का अहो तुम्ही शेवटच्या क्षणी कितीही करा ते सहज साध्य होत नसतं. त्याच्यासाठी लय पुण्य लागत असतं. देवाचं नाव घ्यायचं म्हणजे असं सहज येत नसतं. हा त्यासाठी लय लागतं बरं का. हा देवे दिला देह भजन गोमटा तो या फाटा झाला बाधिकेचा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. तुम्हाला सांगा गोड ऐकलं गोड वाटलं की टाळी वाजवायला पाहिजे. तुम्हाला सांगा फुलो की शोभा माली से कलाकारो की शोभा ताली से राहत असते. लक्षात असते. हा माणसानं टाळी वाजवलं पण लय जीवार. हा मी नेहमी सांगत असतो 3 प्रकारचे लोक असतात. ज्याला पैशाचा अहंकार आहे असा व्यक्ती कधीच टाळी वाजवत नाही. ज्याला शिक्षणाचा अहंकार आहे असा व्यक्ती कधीच टाळी वाजवत नाही. आणि एक 3ऱ्या प्रकारातला आहे बाबा कुचित. जे शेजारचं वाजत असलं त्याला वाजत नाही. वाजू नको रंगू राहिलं वाजू नको रंगू राहिलं. हा आता जर तुम्ही वाजवले नाही तर समजून घेईन मी 3ऱ्या प्रकारात टाकतो आता सगळ्यांना विठाला. टाळी वाजवाची जो करण टाळा टाळी त्याला उद्या सकाळी यमकाव टाळी. हा आता मरायचं भीती वाटत नंतर वाजवा विठाला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म वाया जाईल केव्हा भगवंताचं नाव नाही तेव्हा. का देवे दिला देह भजन गोमटा. हा लोकांनी भोजन ध्यानात ठेवलं बरं का. जेवायला मरणाची गर्दी होती रोडवर बरं का. गाडी येत नव्हती अलीकडून. माणसं कुठं गायब झाले काय माहिती. तोडी जाते का. हा खायला दणकून राहतात सगळे. तुमचं बरं आहे बाबा जेवायला काय नाही याचा. मला ती म्हणते ते त्याच्या मार्गात काय जात होतं रातच्या आम्ही जेवत होतं पंक्ती आमच्या गावच्या देणारे आमच्या गाव. त्याला काय करणं आज करते लोक पुन्हा. हा जेवणाची रीत आहे बाबा. हा माणसाला एका पंक्तीत जेवलो बसलो मी जेवायला आणि जेवायला बसल्यानंतर घरातला मालक हिंडेमधून महाराज लोकांची पंगत कोणती आहे तेव्हा इकडे बसले वाडा वाडा. त्याला घरी भेटतं का वाडा आमच्याकडे कोण नाही बरं का. तो भाग जावा समर्पण असतं बरं का. प्रत्येक अन्नदानम महादानम विद्यादानम ततोधिकम. लक्षात असू दे अन्नदान हे महादान आहे बरं का. आणि तुम्हाला समका खूप मोठं अंतकरण लागतं बरं का दान धर्म करण्यासाठी. सहज करावं असं वाटत नाही. आता आमचे स्नेही भुजंग सरांनी घेतलं. आता तुम्हाला सांगू का ही संकल्पना किंवा ही क्लृप्ती सुचण्यासाठी पूर्वजन्मीचं खूप पुण्य लागतं सहज नाही.
धन्य माता पिता तयाची. तुम्हाला सांगू का, असे चांगले मुलं घरात जन्माला यायला त्याचं क्रेडिट जर कुणाला जातं तर मायबापाला. ज्ञानोबाला एवढे मोठे झाले, ज्ञानोबाला मोठेपण कधीच नाही. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. आता हे आमचे सर स्नेही शिक्षक झाले, हे झाले. माणसानं संतोक्ती सांगते त्या व्यक्तीला कधीच श्रेय दिलं नाही. धन्य माता पिता तयाची, त्याच्यामुळे त्यांनी स्मृती प्रत्यर्थ ठेवलाय बरं का कार्यक्रम. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या आई वडील जे गेलेले असन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जर नामोद्धार होत असेल, नामाचा जर गजर होत असेल, तर त्याच्या इतकी जीवनातली कोणतीच फलश्रुती मोठी नाही बरं का. त्याच्यामुळे माणसाने तुम्हाला तुमच्या नावाने नाही ठेवता गेला तर आई वडिलाचे नाव का काही असे कैलासवासी वैकुंठवासी व्हायला असेल त्यांच्या नावाने का होईना, पण दान धर्म करायला पाहिजे, लक्षात असू द्या. मग सांगितलं भगवंताची भक्ती करा आणि तेव्हा जन्म सार्थकी लागेल. तुम्हाला सांगू का, 3 गोष्टी ठरलेल्या आहे, जन्म विवाह आणि मृत्यू. या होणारे प्रत्येकाच्या, पण जन्म भेटला ना तर मग कशा करता दिला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. लक्षात असू द्या, 3 गोष्टी ठरणारे, लग्न जिथं व्हायचं तिथं होणार, जन्म जिथं व्हायचं तिथं होणार, मृत्यू जिथं व्हायचा तिथं होणार. बरेच म्हातारे 50-55 झाले, लग्न झाल्यावर बायकोशी भांडतात आणि म्हणतात मी तो लग्न करून पस्तावलो. तुम्हाला सांगू का, माझ्या भाषेत सांगू का, आता अख्खा गुड भेटला आणि 2-4 पॅन्ड्या काढवला. जिथं व्हायचं तिथं होणार आहे ते. उशिरा कळालं का, विठाला विठाला जन्म सार्थकी लावण्यासाठी भगवंताचं नाव घ्यावं लागेल. तुम्हाला सांगू का, नाव जर तुम्हाला भगवंताचं घ्यायचं, तुम्हाला सांगतात ज्ञानोबर आहे, मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष मिळे आयता, श्रवणावादी सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. हा अहो तुकोबाराय सांगतात, सदा काळ गणना करी आयुष्याची. गणना कोण करतं, मोजतं कोण, काळ. यम नाही मोजत, यमानं काळ ठेवलाय. घडोघडी काळ वाटायाची पायी, घडोघडी काळ वाटायाची पायी, घडोघडी काळ वाटायाची पायी, घडोघडी काळ वाटायाची पायी, घडोघडी घडी घडी काळ वाटियाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हा लक्षात असू द्या, घडी घडी काळ म्हटलं, वा यम नाही म्हटलं. घडी घडी यम नाही पाहिलं, वाट काळ पाहतो. काळ म्हणजे कोण, लोक म्हणते का काळ आलता पण वेळ आली नव्हती, वेळ आला होता पण काळ आली नव्हती. ते जुळून आलं की तेव्हा मरण येतं, आणि ते मरण जर टाळायचं असेल तर ही जागा येते. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. हा अहो यमानं काळ जरी टाइम मोजायला ठेवला, आयुष्य मोजायला ठेवलाय, तरी त्याला सांगितलं कथेच्या वेळेची आज्ञा नाही. हा कथा कीर्तनामध्ये जितक्या वेळ तुम्ही बसणार आहे ना, तोपर्यंत त्याचा वेळ मोजू नको. काळाला सांगितलं म्हणजे काय, हे 2 तास तुमचे प्लस होणार कोणीकडं, जीवनामध्ये. लक्षात असू द्या, म्हणजे इथं माणूस इथं आला की मरत नाही, तरी बरेच लोक इथं मरत नाही. थोडं उशिरा कळतं का, हा मग ते घरी मरते. विठ्ठल मला सांगा, सहज येत नाही माणूस इथं, याला संगत चांगल्या लोकांची लागते. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, हरी दिसे जनी, हरी दिसे वणी, हरी दिसे आत्मतत्वी. हा अहो चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्याशिवाय देवाचं नाव घ्यावं असं वाटतं का, नाही. तुम्हाला सांगा, संगतीवरले ठरतं. अहो एक वेळची पंगत चुकली तर एक वेळचं जेवण जाईल, पण संगत जर चुकली तर आयुष्य बरबाद होतं. हा तुम्ही संगत कोणाच्या संगतीत राहता याला खूप महत्व आहे जीवनामध्ये. तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, उद्धार झाल्याशिवाय राहणार. हा ते सांगतात ना, संतांच्या घरचा कुत्रा बनून राहा तरी तुमचा उद्धार होईल बरं का. हा आणि चांगल्या लोकांच्या, दुसऱ्या लोकांच्या संगतीत जा, कधी नोकर बनून ठेवा सांगता येत नाही. हा त्याच्यामुळे आपण कुणाच्या संगतीत राहतो याला खूप महत्व आहे. त्यासाठी प्रमाण दिलं संतांनी, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. हा आपल्याला प्रमाण दिलं तुकोबारायनं की बाबा हो एक प्रमाण देतो तुम्हाला. तुम्ही म्हणसान का हो तुकोबाराय आम्हाला संगतीचं आहे का, मग आपल्यासाठी सगळ्यात मोठं प्रमाण दिलं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. साधूचा दिला आपल्याला. साधूचं का दिलं माहितीये का, समाजामध्ये आदर्श जर कुणाला मानला जातं तर साधूला.
त्याच्यामुळे साधूचं प्रमाण दिलं की बाबा त्यांना माहित होतं हे लोक उद्या हुशार होतील, उचापात्या करतील आणि मला विचारतील का त्या साधूला सोडून दिला तुम्ही. मग तुकोबाराने सांगितलं ढेकणाच्या संगे ही राजू भंगला कुसंगे नाडला साधू जायचा. ढेकून कळतं का? आता नवीन पोरांना नाही कळणार. जुन्या आया जुने वयोवृद्ध माणसं बसले यांना कळून ढेकून म्हणजे काय बाजरड अशा कळतील माझी. हा जुने लोक बाजीवर झोपायचे आणि त्याच्यावर ढेकणं निघायचं त्याला बाजारडोबी म्हणायचे. ते रक्त श्वासायचे. त्या ढेकणाच्या संगतीत जर हिरा गेला तो सुद्धा भंग पाहू शकतो. कुसंगे नाडला साधू जैसा. साधूचं प्रमाण का दिलं तुम्हाला सांगू का? जीवनामध्ये वावरत असताना आदर्श जर कुणाला मानत असेल तर साधूला मानतो आपण, पण साधू सुद्धा चुकू शकतो. कशानं? संगतीनं. लक्षात असू द्या. त्याच्यामुळं समाजामध्ये वावरत असताना 3 व्यक्तीनं जबाबदारीनं वावरायचं. कोणी कोणी माहितीये का? समाजात वावरत असताना साधूनी, शाळेत वावरत असताना शिक्षकांनी आणि घरात वावरत असताना आई वडिलांनी. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? घरात तुम्ही जर वागत असाल तर जबाबदारीनं वागायचं. बरेच वडील असतात पोरा देखत असतात तंबाखू चोळतील म्हणतात, तंबाखू खातात आणि त्याला बोलतात. आपण म्हणलं का हो तुम्ही तंबाखू चोळता पोरा देखत, तेव्हा तुम्ही त्याचा बाप आहे. मग तू जर तंबाखू चोळीत तो गांजा फुकल. हा मग ते फॉरवर्ड होईल. ऑब्झर्वेशन करेल, निरीक्षण करेल, त्याचं अनुकरण करून तसं वागायला लागेल. तुम्हाला सांग का? सुभाषितकार वर्णन करतात उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता. काय सुभाषितकार वर्णन करतात? उन्मत्त मुलगा घरात जन्माला आला, उन्मादो मातृदोषेन, आईचं कुठंतरी चुकतंय, पितृदोषेन मूर्खता, मूर्ख मुलगा जन्माला आला, बापात चुकू लागलं. कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता. कार्पण्य म्हणजे काय? कृपण. कृपण म्हणजे कसा? कंजूस. माझी भाषा कळते? कंजूस म्हणजे कसा? भयंकर कंजूस, नुसताच पैसा वाचवायचा. महाराज लोक जेवायला नेले, एक जण असा कंजूस होता, तो काय करायचा? महाराज लोकांना पंक्तीत बसवलं की तूप वाढायचा. कशानं? दामनानं. भाषा कळते तुम्हाला? दामनाने तूप वाढायचा. कंजूस सांगतो मी तुला. कार्पण्य वंश दोषे न कर्म दोषात. नशीब इतकं बलवत्तर, त्याचं लग्न झालं, हा तरी दामनानं तूप वाढे. बायको भेटली त्याला कशी? दुपटीनं कंजूस, हा दामनानं वाढे. ही महाराज लोकांना जेवायला बसवलं की काय करे? तूप वाढत असलं ढ्यापसा घे 20 वाजा, त्याच्यावर 2 ठेंब टाकीन असं फिरवे पंक्तीत महाराज. दुपटीना कंजूस भेटली बायको आणि त्याने काय केलं? एक दिवस महाराज लोक जेवायला बोलवले संध्याकाळच्या वेळेला. महाराज लोक जेवायला बोलवल्यानंतर जेवणाचा बेत झाला आणि जेवण झाल्यानंतर त्यांना सांगितलं कंजूस माणूस 1-1 रुपया वसूल करत असतो. जेवण खाऊ घातलं, चला रे म्हणे भजन म्हणाला. कुठं? मंदिरात. महाराज लोकांना मंदिरात नेलं भजन म्हणायला. बाबा भजन म्हणायला सुरुवात केली, पंचपदीला सुरुवात केली. त्याच्या ध्यानात आलं आपण घाई गडबडीत घरातून निघून आलो. देव घरातला दिवा तसाच चालू आहे. तेल किती जळत असेल. लगबगीनं वापस निघाला, घरापर्यंत गेला, वाजवलं, ओट. ते म्हणे काय झालं? म्हणे मी घाई गडबडीत निघून गेलो, तुला काही डोक्याचा पता आहे का? ते देव घरातला दिवा तसाच चालू आहे, तेल किती जळाला असेल. ती म्हणे तुम्ही घराच्या बाहेर गेले का? तवाच मी इजवला. आणि ती म्हणे पण जाऊ द्या, तुम्हाला डोक्यास पताच नाही म्हणे, तुम्ही मंदिरापासून चालत आले घरात, चप्पल किती घासली असेल. ते म्हणे बिलकुल घासली नाही. ते म्हणे कसं काय? म्हणजे चपला आपल्या बागलात राहते म्हणे. मला हे सांगायचं कंजूस काय असतात? कार्पण्य वंश दोषे न कर्म दोषात दरिद्रता. हा सुभाषितकार वर्णन करतात. चांगला मुलगा घरात जन्माला आला, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन त्रिपुरा औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. हा सुशील मुलगा जर घरात जन्माला आला, सुशीलो मातृपुण्येन, आईचं काहीतरी पुण्य आहे, पितृपुण्येन चतुरा, चतुर मुलगा घरात जन्माला आला, बापाचं पुण्य, औदार्य वंश पुण्येन, उदार मुलगा घरात जन्माला आला, वंशाचं पुण्य, आत्मपुण्येन भाग्यवान. स्वतः काही जर चांगलं पुण्य करलं असेल तर भाग्यवान म्हणून जन्माला येतो. लक्षात असं मला काय सांगायचंय? घरात वावरत असताना आई वडिलांना जबाबदारीनं वागायचं. शाळेमध्ये गेलो आपण, शिक्षकांना जबाबदारीनं वागायचं. शिक्षकांना बरं का, तुम्हाला सांगू का, शिक्षक ही पदवी अशी आहे, अन्य नोकऱ्या फक्त वेळेपुरत्या असतात. आता वकील जर कोर्टात असले तर कोर्टापुरते वकील, इंजिनियर साईटवर असले साईटपुरते इंजिनियर, आणि शिक्षक तसं कधीच नसतं. शिक्षक हा 24 तास शिक्षक राहत असतो. पूर्वीच्या काळी गावात जर तंटा झाला, वाद झाला तर कुणाकडे जायची माहिती का? गुरुजीकडे. मी नेहमी विरोधांना सांगतो, गुरुजीनं जबाबदारीनं वागायला पाहिजे. गुरुजींना कधीच चुकीचं पाऊल पोट द्यायला नाही पाहिजे. का? आज जर समाजामध्ये आदर्श कुणाला मानला जात असेल तर गुरुजीला. हा गुरुजीची ताकद लय. गुरुजीनं फक्त जबाबदारीनं वागायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं होतं. आता आमचे गुरुवारे माळवंडीकर बाबा लय सुंदर दृष्टांत सांगते. पहिला काळ वेगळा होता ना आताचा काळ वेगळा आहे. पहिल्यानं जर पोराला शाळेत मारलं तर घरी जर गेलं पोरग रडत तर बाप सांगत होता सरला तुम्ही अजून कोण नाही आणलं. आता जर पोरग रडत आलं मग घरी आलं, मायला जर सांगितलं मला सरनं मारलं, ती त्या मास्तर कोणतं त्याला गावात नाही राहायचं का? अरे पहिला काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. एका शिक्षकाने तसंच विचारले बोलता बोलता, म्हणे करे बाळा सांगा रे म्हणे लंका कोणा जावी?
एक जण उठलं म्हणे मॅनी जाळली. त्याला फटकवलं सरांना फटकवल्यानंतर ते घरी आलं आणि घरी आल्यानंतर आईला सांगायला लागलं म्हणे त्या सरनं मला मारलं. मग आई सांगायला लागली ती मास्तर तसंच करतं म्हणे कवा बी, तू काय कर जाऊ दे म्हणे ती शाळान गेला, ही बकरी सोडून जाय शेतात. बकरी शेतात घेऊन निघाल्यानंतर तुम्हाला सांगू का, बकरी जे जे वळतं त्याच्या लक्षात आलं असेल, बकरी वळणारा माणूस दिवसभर कोणाच्या कोणाच तरी शिव्या खातो. असा दिवस नाही राहत का त्या दिवशी शिवा खात नाही. कोण माहितीये का, बकरी ही शेंडा कतरती बरोबर कोणत्या बियाचा. तुमच्या लक्षात येतं का, हा बकरी वळणाऱ्या माणसाच्या लक्षात आलं असेल, त्याला शिव्याच खावा लागतात दिवसभरात. मग त्यानं काय केलं, बकरी घेतली शेतात निघालं. उन्हाचा दिवस होता, लाही होत होतं आणि ती बकरीला वडे तर बकरीची जात अशी राहते, तिने एकदा जर खुरा मातीत घातल्या तुम्ही किती वाढा ती पुढे येत नाही. मग हे वड्या त्या बकरीनं घातल्या खुरा मातीत खुरा घातल्यानंतर याला राग आला, चिडचिड व्हायला लागली. ते म्हणते शाळेत गेलं ते मास्तर म्हणतो म्हणजे लंका कोणा दाळली. आणि इकडे आलं ते बकरी नीट चालत नाही. काय केलं, काडी घेतली रपकन वावली. कशी रपकन अशी वावल्यानंतर बकरी म्हणली म्या म्हणल्यानंतर या डोक्याला हात लावला खाली बसलो. म्हणे मी शाळेत किती दिवसाचा मार खवरावलो म्हणते लंका कोणा जाळली, लंका तो जाळली म्हणे आणि मार मी खवरावलो म्हणे शाळेत इतक्या दिवसाचा. बकरीनं म्या म्हणलं ना, अशी जड बुद्धीची राहत असते बरं का, लक्षात असू द्या. विठायला माणसानं गुरुजीनं मारलं बी तो गैर वाटून घ्यायला नाही पाहिजे. आणि गुरुजींना ही जीवन जगत असताना कसं जगायला पाहिजे माहिती का, आदर्श जीवन जगायला पाहिजे. माणसाकडून चूक नाही झाली पाहिजे. शिक्षकी पेशात असताना खूप जबाबदारीचं पद आहे. अन्य पद असू द्या तुम्ही, काय का शिक्षकाला तुम्ही असं बिडी सिगारेट पिताना कोणी सहन करू शकतं का, नाही करू शकत का. त्यांना आदर्श मानलं जातं समाजात. मी विनोदानं सांगत असतो, लोक ऑब्झर्वेशन करत असतात, निरीक्षण करत असतात आणि तसं वागत असतं. एकदा सरांनी काय केलं, दुपार शाळा सोडली. शाळा सोडल्यानंतर जिल्हा परिषदची शाळा सुटली. तू जिल्हा परिषदने जातो का, मग इंग्लिश मीडियम. तू कुठे बाळा, जाऊ दे बाबा काही विचारत नाही. हे पोरं त्याच्यामुळे पुढे बसत नाही कीर्तन करायचं. शाळेमध्ये गेल्यानंतर दुपारच्या सत्रात वाटतात, काय वाटतात खायला, खिचडी नाही का. हा पक्का राजकारणी होणार पुढे चालून बरं का. इतकी तटस्थ भूमिका मांडल्यावर हा स्वतःचा पक्ष निर्माण करू शकतो तो विठाला. गुरुजीनं खिचडी वाटल्यानंतर पोरांना वाटून दिली, स्वतः सुद्धा खाल्ली. आणि मग असेच दिवस होते. सरांनी काय केलं, पोरांना खिचडी वाटल्यानंतर 2-4 पोरं बाहेर खेळायला गेले, काही वर्गात बसले. सरांनी काय केलं, अंग टाकायचं ठरवलं. दुपारच्या सत्रात अंग टाकायचं ठरवल्यानंतर सरांनी अंग टाकलं, पण झोप येईना. मग सरांनी काय केलं, अंगातलं शर्ट काढलं. गरमाटाच दिवस होते. शर्ट काढल्यानंतर बन्यान काढली आणि सरनं अंग टाकलं. सरनं टाकल्यानंतर थंडगार वार लागलं, सर लागली, आली झोप आणि सर गेली झोपी. सर झोपी गेल्यानंतर त्याच दिवशी कलेक्टर शाळा तपासायला आला. कलेक्टर शाळा तपासायला नंतर एका पोरानं बघितलं, कलेक्टर आले. सरांना जरी अवस्थेत बघितलं, सरची नोकरी गेली. ते धावत पळत आलं आणि सरला उठवलं. सर उठा, कलेक्टर आले. सांगूच रावले तर लोक कलेक्टर दर्जात येऊन उभं होतं. मग सरले हुशार असतात. जिथं 2G 3G 4G 5G बंद पडताना तिथून गुरुजी सुरू होती. हा गुरुजीला चॅप्टर असतात. गुरुजीनं कलेक्टरकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. पोरा म्हणे, पोरा लय दिवसाचं विज्ञान शिकवायचं रे म्हणे, माझ्याकडे ध्यान द्या. शर्टन बाण्यान घातले गेले, कलेक्टर दर्जात उभं. पोरा म्हणे, पोरा याला म्हणतात म्हणे पोट, याला म्हणतात म्हणे दंड. कलेक्टर दर्जात होता. कलेक्टर नुसता पाहायला लागला बाबा, ढसा रडायला लागला. लय शाळा पाहिले म्हणे, लय मास्तर पाहिले म्हणे, पण इतका जीव तोडून शिकवणारा मास्तर आयुष्यात नाही पाहिला म्हणे. त्या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला त्या सरला, विठ्ठलला. मला हे सांगायचं, चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं तर तुम्ही चांगलं वागणार आहे. तुम्हाला सांगू का, चांगल्या लोकांची संगत, चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं मग येतात विषय आडवे. हा ज्ञानोबाराच विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. सहज देवाचं नाव घ्यावंसं वाटत नाही, सहज भगवंताची भक्ती करावीशी वाटत नाही. त्यासाठी अंतःकरण समर्पित करावं लागत असतं आणि चांगल्या लोकांच्या संगतीत जावं लागतं. गेलो बाबा आम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत गेलो, मग आम्हाला भक्ती करावीशी वाटते. कोणती भक्ती, अभंगाचं फळ. Don't
संकल्पावी माया संसार. वाजवा टाळ्या एकदा. तुम्हाला मी थांबवलं का? तुकोबाराय सांगतात भक्ती आवडते बरं का, देवाला भक्ती आवडते, पण कोणती? एक अट सांगितली, संकल्पावी माया संसाराची. हा, संसारावर जी माया करताय ना, ती प्रेम करताय ना, ते करू नका. माया म्हणजे काय? जे वाटतं आपल्याला आपलं आहे ते, आणि ते कधीच आपलं नसतं, त्याला म्हणतात माया. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, याच्यापेक्षा सोपी भाषा सांगतो. घरातली मुलगी आपली की जावयाची? जाऊ याच्यापेक्षा सोपं सांगतो. घरातलं पोरग आपलं की सुनाचं? आता परफेक्ट सांगितलं. कारण 21 वर्षापर्यंत हा एकदा लग्न झालं की सुनाचं. मी ज्ञानोबाला सांगतात, चित्ताराधी स्त्रियेचे मगतीयेची नि छंद नाचे न माकड गारुडियाचे जैसे होय. हा, मग गारुडी असतो ना, त्यांना जसं काठी घेतली की माकडाला नाचावं लागतं, तसं होतं म्हणे. पहिली ये बाळ दशे आई बा हे चिपिशे मग ते सरे स्त्री मासे भोलणी ठाके. ज्ञानोबा सांगतात, जोपर्यंत माय तोपर्यंतच माय, आणि एकदा बायको आली की मायाची वाय वाय. सोप्या भाषेत. व नंतर तुम्हाला लक्षात असू द्या, नंतर आईकडे लक्ष देत नाही बरं का. जेव्हा एका मुलाचं लग्न झालं, 15 दिवस झाले लग्न झाल्यानंतर मुलगा घरामध्ये गेला, माझ्याकडे लक्ष द्या. घरामध्ये गेल्यानंतर 15 दिवसानंतर घरामध्ये गेला, घरामध्ये गेल्यानंतर नवीन लग्न होईल. घरामध्ये गेल्यानंतर त्याला जेवायला वाढलं. कुणा? आईना. आईना वाढल्यानंतर यानं पोळी चुरली वरणामध्ये, एक घास खाल्ला, आणि घास खाल्ल्या म्हणे, आई अरे एका वरण आहे का म्हणे, या वरणाला काही धोरण आहे? हे वरण खाऊन एखाद्याला मरण यायचं. असं म्हटल्यानंतर आईला तापला. आई म्हणे, बाळा ते वरण तर बायकोनच करले. ते म्हणे, पातळे पण चवीला मस्त आहे बरं का. माणसाचं स्टेटमेंट चेंज होतं केव्हा? हा, संसारामध्ये बायकोच्या पुढे गेल्यानंतर माणसाचं स्टेटमेंट चेंज होतं. संकल्पावी माया संसाराची. संसारात गेल्यानंतर माया करू नका, प्रेम करू नका. का सांगितलं? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठी. संसारात सुख नाही, आणि हे तुम्हाला सहज सांगत नाही तुकोबराय, स्वतः अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शाब्दिकाचे काम नाही येते. संसारात सुख शोधून सापडणार नाही. दुःखमुळे संसार बरं का, लक्षात असू द्या. त्याच्यामुळे त्याच्यावर माया करू नका, प्रेम करू नका, आणि काय करा? भगवंताची भक्ती करा. तुम्हाला सांगू का, सहज आपल्याला भेटतंय, आपल्याला किंमत कळत नाही त्या गोष्टीची. आता सहज आपल्याला मनुष्य देव भेटलाय, आपल्याला देवाचं नाव घ्यावंच वाटतं का? नाही घ्यावंच वाटत. सहज भेटणाऱ्या गोष्टीची किंमत कळत नाही. योगेश सर, आता आमचे वकील साहेब यांच्या टीमने माझं कीर्तन ठेवलं तर जेलमध्ये गेल्यानंतर माणसाला काय असतं माहिती का? पारतंत्र्यात गेल्यानंतर स्वातंत्र्याची किंमत कळते. आता देव भेटला, देहाची किंमत कळणार नाही. तिथं गेल्यानंतर माझं कीर्तन आटोपल्यानंतर एक जण म्हणे मला, योगेश सर त्या दिवशी मला नुसतं गेट लोक सोबत यावं म्हणे सर तुमच्या. लय भामटे राहत ते दिवशी पाहिले मी जेलमध्ये. हा, एकदम मी 10 मिनिटात मला मिळ लागला नाही बाबा कीर्तनात. कारण ते खुंकार लोक, कोणा म्हातारी टपकेल, खून करेल, बलात्कार करेल, असेच लोक. हा, लिंक लागत नाही अशा लोकांसोबत. चेहरे गिरे एकदम खुंकार. मला म्हणे नुसतं सोबत येऊ द्या. कुठपर्यंत? जेलच्या दरवाजापर्यंत. म्हटलं काय असं द्यावा बाबा, याला काय गरज असं आपल्यासोबत येण्याची? यायचं कशा करता बाबा? मी सांगतोय तुम्हाला, किंमत कळत नाही. तिथं यायचं, आणि त्या दरवाजाला फक्त एवढंच छिद्र आहे, आणि त्या छिद्रामध्ये डोकून बाहेरचं जग बघायचं.
कुतूहल असतं, उत्सुकता असते माणसाला. आणि आपल्याला सहज भेटलं तर काय किंमत कळत नाही. माझं कीर्तन झालं त्या दिवशी जेलमध्ये, आणि कीर्तन झाल्यानंतर इकडून 2-4 पोलीसवाले उभे, इकडून 2-4 पोलीसवाले उभे, आणि लाईन लावली त्या आरोपींची सगळी माझ्या दर्शनाला. एक एक यायचं, पाया पडून बाजूला जायचं. आता मला अशी सवय, मी म्हटलं त्या पोलीसवाल्याला, म्हटलं सर तुम्ही जा आता, पडताय त्यांना पाया. म्हणजे तू महाराज जेलच्या बाहेर महाराज. म्हणलं कस काय? म्हणे हे सनकी म्हणे, एखादं पाया पडले आणि उठून आदळून म्हणे तुला आउट राहते म्हणे. हा म्हणजे मला काय सांगायचं, माणसाला सहज किंमत कळत नाही. संसार भेटलाय, मनुष्य देह भेटला, देवाचं नाव घ्यावंच वाटेल का? नाही. तुम्हाला सांगू का, याच्यावर प्रेम करायचं सांगितलंय. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सहज भेटलंय, आपण त्याच्यावर प्रेम करत बसू नका. का? संसारात दुःख आहे असा माणूस नाही हे त्यांना सांगावं संसारात सुख आहे. प्रत्येकाला दुःखाला सामोरं जावं लागतं. असा माणूस नाही शोधून सापणार. एखाद्याला म्हणा की संसारात सुख आहे, त्याला आजचं पाकिट बिन नारळ बी पैसे न्या, नुसतं पाकिट लक्षात असू द्या. सुख सापडून भेटून तुम्हाला भेटणारच नाही. दुःख मूळ सांगितलंय, आणि याच्या दुःख आहे ते प्रत्येकाला त्या दुःखाला सामोरं जावं. प्रत्येकाला असा माणूस नाही की त्यांना म्हणा की मी संसारात सुख भोगलंय म्हणून. नाही भोगतायत, नाही भोगतायत. तुम्हाला सांगू का, दुःख प्रत्येकाच्या पदरी पडणार. आता आमच्या महाराज लोकांच्या संसारात सगळ्यांचे दुःख आहे. कोणच्या नाही? आमच्या नाही का? सगळ्याचे. पण बरेच पोरं म्हणतील महाराज दुःख काय ना, पण लग्न व्हाव द्या ना. हा येडं व्हायचे का पाळी आली काय की लग्नामुळं? तुम्हाला सांगू का, फक्त पोरीनं आता दम धरून राहा. पोरीचे लय चांगले दिवस आले. हा आता लोक पोरीला पाहायला तर पुरी पोरायला पाहायला जाईल. पूजा दिदी उद्या काय करते? काहीच नाही, दाभाडील पोरग पाहायला जायचं पुरी मध्ये. गाडीवर बात जाईन, तिथं जाईन, तिथं गेलं की आपला बाब्या घरासमोर रांगोळ काढत राहायचे. पुरी घरामध्ये गेला की हा पाणी घेऊन यायचं. ती म्हणते अरे स्वयंपाक येतो तुला? ती म्हणते मग दोन कोण स्वयंपाक आण तुम्ही. काय धुणं बिनत होतो का? मग अजून ती भावकी दावळ असली मला नाही ती धुणं धुळा सोबत नसतं. हा लय चांगले दिवस येणार आहे. फक्त काय माहिती का, तुम्ही जरा दम धरा. माणसानं आयुष्यात असं वागायचं की आपल्या वागण्यामुळे मायबापाची कधीच मान खाली गेली नाही पाहिजे. एवढी जरी काळजी घेतली तर भरपूर झालं बरं का जीवनामध्ये. तुम्हाला सांगू का, लय चांगले दिवस येणार आहे. फक्त काय तुम्ही थोडंसं चांगलं राहा, बाकी काहीच नाही. संसार आता बरेच पोरं म्हणते महाराज संसारात दुःख व्हाय ना, पण आम्हाला एकदा संसार तर करू द्या, लग्न व्हाय ना. आणि तुम्हाला सांगू का, मी नेहमी सांगतो, पहिल्यांदा लोक मोठेपणाने सांगायचे योग्य सर मै सासुरवाडी तळेगावे, मै सासुरवाडी बाणेगावे, मै सासुरवाडी पिरबावडे. आताचे पोरं सांगते मै सासुरवाडी MP. हा बऱ्याच जणी कापसी असं आल्या इकडं, इकडच्याच घराच्या मालकीने झाल्या बऱ्याच. हा भेटूच नाही राहिलं, मग इम्पोर्ट करणं करून राहिला बाहेर. उशिरा काळात तुम्हाला आहे ना भेटायला. माणसाला सगळ्यात अवघड जर काय झालं असेल, लोक म्हणते पहा एखादी गरीबाची, अरे ज्याच्याकडे पोरगी तो सगळ्यात मालदारी. आता गरीब कोणीच राहिलं नाही. ज्याला मनुष्य गती पाहिला नव्हते अनुगरीबाची गरीबाची काहीच नाही. ज्याच्याकडे पोरगी ते माणसाला तर भावच देत नाही बिलकुल डायरेक्ट. आपण त्याच्या घरी जाऊन ते आपल्याला चहा पाच लगेच काढून देतो. नाही म्हणतो ते अंदाज लावतो हे सोयरिकीसाठी जेल आपल्या घरी. हा ज्याच्याकडे पोरगी त्याला एकदम फॉर्म मध्ये काम चालू सध्या. तुम्ही बी थोडा मोकळा हात सोडा, नाही तर तुम्हीच पूर्ण झाला यार दी येडे होणार. मग येडे दवाई करता का? थोडा मोकळा थोडस जरा हा चालू द्या बरं का. पण तुम्हाला सांगू का, संसारामध्ये दुःखाला प्रत्येकाला सामोरं जावं, प्रत्येकाला जावं लागतं. घरातून पाऊल पडलं आम्हाला नाही जावं लागतं का? योग्य सर घरातून घाई गडबडी निघालो एक दिवस, आणि घरातून घाई गडबडी निघालो, बायकून मला दरवाजात थांबवलं. थांबा कुठं चाललंय म्हणलं कीर्तनाला. म्हणे असेच का? म्हणे काय झालं? म्हणलं काय झालं सांग ना. आणि भांडे घासून घ्या. भांडे घासून घ्या म्हणलं तर मला राग आला. म्हणलं तुला काय लाज वाटते का? डोक्याचा पता आहे का? त्या किनोळ्याला जाऊन पाय ना, लोक वाट पाहू राहिले. लोक मान सन्मान करते. काय म्हणले? भांडे घासून घ्या. इतकं डेरिंग ना बोलतात माणूस घरी. हे पटलं तुम्हाला? नाही बोलत ना. हा मी तापलो. म्हणलं काय भांडे घासून घ्या? सगळंच त्या मनानं वाजायचं. म्हणलं लग्न झाल्यापासून ऐकू राहिलं काय माया मनान बी होते. म्हणलं आधी मी धुणं धुईन नंतर भांडे. विनोदाचा भाग जाऊ द्या. तो प्रत्येकाला त्यातून जाणं बरं का. असा व्यक्ती नाही की त्यांना सांगावं की बाबा आमच्या जीवनात दुःख नाही. प्रत्येकाला जाणं पडणार आहे. असा माणूस नाही की त्याला संसारात आला आणि सुख भेटलं. त्याच्यामुळे सांगितलं दुःखमुळे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मग करा याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसारात. ज्या तुम्हाला सांगा भक्ती केल्यानंतर ज्ञानोबारा सांगतात भक्तीचं महात्म्य इतकं आहे की बा जर तुम्ही भक्ती केली ना तुमचे चरण आणि भगवंताचं डोकं. मग याहीवरी पार्था भक्तीची आस्था तरी दयाची आणि माथा मुकुट करी. अहो तुम्ही भक्ती जर केली ना तर तुमचे चरण आणि माझं डोकं. पहा भक्तीचं किती महात्म्य. आणि ती भक्ती केल्यानंतर तुम्ही माणसं नाव आम्ही भगवंताची भक्ती करतो, देवाचं नाव सुद्धा दररोज घेतो, तरी आमच्या जीवनात दुःख आहे का? अभंगाचं 3रं चरण.
दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हाव. मग तुम्ही माणसाला आम्ही भगवंताची भक्ती करतो, दररोज देव देव करतो, तरी आमच्या जीवनात दुःख का? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. हा दुःख येईल, पण कशाचं? भोगणे ते फळ संचिताचे. हा तुमचं संचित जेवढं आहे तेवढं तुम्हाला दुःख भोगावे लागेल, लक्षात असू द्या. मग माहित होतं संतांना, उद्या चालून हे मला विचारतील का हो संचित आम्हीच भोगायचं का? भोग आम्हीच भोगायचंय का? देवाला माप, देवाच्या बापाला माप नाही. ऐसे कृष्णाचे वैभव बंदी शाळा वसुदेव. हा भगवान श्रीकृष्णाचे वडील होते, पण कुठं राहावं लागलं? बंदी शाळा वसुदेव, जेलमध्ये राहावं लागलं. कशाचं? भोगणे ते फळ संचिताचे. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. हा राजा दशरथ प्रभू श्री रामचंद्रजींचे वडील पिताजी होते, मग त्यांना सोडलं का? नाही. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. कशाचं? भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे कर्मले का कदा न चुके देवाधिका. लक्षात असू द्या. अहो भगवंताची भक्ती करत असताना जर तुमचं संचितात जितकं ठरलेलं आहे तितकं तुम्हाला भोगावं लागेल. बऱ्याच लोकांना वाटतं का हो आम्ही दररोज देव देव करतो, आम्ही सप्त्याला पैसे देतो, तरी आमच्या आदरकील भाव नाही. शेजारी काहीच करत नाही, त्याच्या बरोबर आदरकील भाव भेटतो. त्याच्या कापसाला भाव, माया कापसाला भाव नाही. भोगणे ते फळ संचिताचे. माणसाला ते जुळून यावं लागतं, त्याला संचित लागत असतं. बरेच लोक म्हणते का त्यानं तर पहिल्याच टप्प्यात कापूस देऊन टाकला, चांगला भाव भेटला, मी घरातच ठुरवलं, 5च्या वर जाईच नाही. कस काय उरालं? तुम्हाला सांगा, भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचितात प्रारब्धात असलं ते आपसूक भेटत असतं, ते आपल्याला येऊन भेटेल. आणि जर तुमच्या प्रारब्धात नसेल, संचितात नसेल, तर ते भोगावंच लागेल. भोगणे ते फळ संचिताचे. मग सांगतात तुकोबर आहे, मग याच्यासाठी राहायचं कसं? अभंगाचं 2रं चरण. राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने जसं ठेवलंय ना तसं राहा. भगवंताच्या विरोधात काही करू नका, निसर्गाच्या विरोधात काही करू नका. भगवंताने जसं ठरवून आणलंय ना तसं बोल चालणार आहे. तारुण्य, बालपण सगळ्या ज्या सांगितल्या विधी आपल्याला सगळ्या पार पाडणार आहे, त्याप्रमाणे वागत जाणे आपल्याला. बरेच लोक निसर्गाच्या विरोधात, देवाच्या विरोधात कटकार सण करायला पाहतात. आता म्हातारं झालं आणि ढवळे केस झाले, काळे करून काही फायदा आहे का? आहे का? मी एका ठिकाणी वाचलेलं आहे, जे माणूस पांढरे केस काळे करतो त्याला भूतबाधा होण्याची शक्यता जास्त आहे. मला एक जण म्हणे, महाराज भूत नसतात. म्हणलं भूत असतात, पण ते भूतांना दिसत नसतात. लक्षात असू द्या. भगवंताने जसं ठेवलंय तसं राहण्याचा प्रयत्न कर. पांढरे केस झाले म्हणजे संसार संपला, ताण नाही घ्यायचा, रिटायरमेंट घेऊन टाकायचे. पहिला आर्य चाणक्य सांगतात, जेव्हा युद्ध चालू झालं, युद्धात पांढरा झेंडा वर केला की युद्ध संपलं. घरामध्ये जेवायला बसलो आपण, घरातल्या महिलेनं जर भात आणला की समजायचं पोळ्या. संसारामध्ये केस पांढरे झाले की संसार संपला.
अहो तुम्हाला सांगू का, जसं होत आलंय तसं राहायचं. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मी असंच बोलत होतो आणि बोलत असताना एका जणांना ऐकलं. मी सांगितलं बाबा हो, भगवंताने जसं ठेवलंय तसं राहा. आणि जीवनात एक मंत्र ध्यानात ठेवा. कोणता? जे काही होतं ते चांगलं होतं, जे झालं ते बी चांगलं झालं, जे होईल ते बी चांगलंच होईल. त्याने एवढं देवा बाबा ध्यानात ठेवलं, रट्टा मारत घरी गेलं. जे होतं ते चांगलंच होतं, जे झालं ते बी चांगलंच झालं. आणि तो होता राजाचा प्रधान. राजाजवळ गेला आणि राजानं तलवार काढली, राजाचा अंगठा कापल्या गेला. ते रडायला लागला, विवळायला लागला, रक्त गळायला लागलं. आणि ते शेजारी येऊन बसलं. कोणतं जन्म कीर्तन ऐकले ते प्रधान. मग ते राजा म्हणलं बघ ना, माझा अंगठा कापल्या गेला रे. ते म्हणजे जे झालं ना ते चांगलं झालं. राजाला राग आला, अरे माझा अंगठा कापल्या गेला, येऊन तो जे झालं ते चांगलं झालं. त्याला उचला रे, त्याला पकडा, त्याला जेलमध्ये टाका. त्या प्रधानाला जेलमध्ये टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी राजा शिकारीवर निघाला कैलास बाबा सोबत 4-5 शिपाई घेऊन. आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर, वनामध्ये शिकारीसाठी मध्ये गेल्यानंतर आदिवासी लोक असतात, मूळ आदिवासी, वनाचे वनवासी सुद्धा म्हणतात त्यांना. शिकारीसाठी मध्ये गेल्यानंतर घनदाट जंगलात गेल्यानंतर एक एक करून सैनिक मागे पडत गेला आणि एकटाच राजा उरला. राजा एकटा उरल्यानंतर त्या जंगलातल्या आदिवासीने त्याला पकडलं. आणि तिथली पद्धत अशी होती, बाहेरच्या व्यक्तीला जर पकडलं त्याचा नरबळीला जायचं, म्हणजे त्याला कापल्या जायचं. मग त्याला पकडून नेलं कुणा? आदिवासीने स्वतःच्या प्रमुखाकडे. आणि याला कापायला लागले. कापायला लागल्यानंतर एक म्हातारं उठलं. आणि जुने लोक म्हणतात, जुन्या माणसानं, म्हाताऱ्या माणसानं उन्हाळे जास्त पाहायला राहते म्हणते ना. हा, तुम्ही नुसते उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे, पावसाळ्यात हिवाळे, हिवाळ्यात पुन्हा पावसाळे. हा, आम्ही सगळं पाहून बसलो आता. हा, ते एका ठिकाणी ऐकलं म्हणजे ते म्हातारे बी गार झाले म्हणे. जे सांगत होते म्हणे आम्ही भुतायचं कुस्त्या खेळल्या, ते बी गुपचूप झाले म्हणे. आता काहीच बोलत नाही म्हणते. मग एखाद्या म्हाताऱ्या माणसानं सांगितलं, अरे तुम्ही ज्याला कापताय ना ते नियमाच्या विरुद्ध व्हायला लागलं. ते म्हणे कसं काय? म्हणे आजपर्यंत आपण जे जे बळी दिले, ज्या ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या शरीराला कुठं जखम झालेली नव्हती. ज्या व्यक्तीला तुम्ही मारताय ना त्याचा अंगठा कापल्या गेला. त्या व्यक्तीला सोडून दिलं. येताना पश्चाताप व्हायला लागला की अरे प्रधान म्हटला होता जे झालं ते चांगलं झालं, मी याला जेलमध्ये टाकलं. तिथं आल्यानंतर प्रधानाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, प्रधाना माझं चुकलं रे, तू म्हटलं होतं जे झालं ते चांगलं झालं. मग प्रधान पुन्हा म्हणतो जे झालं ते बी चांगलंच झालं. ते कस काय? म्हणे राजे मी तुमच्या सोबत राहायचो म्हणे. आपण आज शिकारीवर जायचो, शिकारीवर जात असताना सैनिक सोबत असायचे, एक एक करून सैनिक मागं पडायचं, पण मी तुमच्या सावलीसारखा सोबत राहत होतो. त्या दिवशी तसंच झालं असतं, मी तुमच्या सोबत असतो, एक एक करून सैनिक मागं पडलं असतं, पण मी सावलीसारखा सोबत असतो. तुम्हाला एकट्याने आपल्या दोघायला पकडलं असतं ना. आणि पकडल्यावर मारायला लागल्यानंतर, कापायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं असतं तुमचा अंगठा कापेल, तुम्हाला सोडून दिलं तर मला कापलं असतं. म्हणजे काय? जीवनात जे काही होत असतं ते चांगल्यासाठी होत असतं असं लक्षात ठेवा. का की बाबा हो, भगवंताने ठेवलंय तसं राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला भार वाटायला लागला तर काय करायचं? अभंगाचं तुका म्हणे घालू तुका म्हणे घालू तुका